जैसा किडाळाचा दोषू जाय तरी पंधरे तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे. संकल्प लोपी. श्री ज्ञानेश्वरी. जसे सोन्यावर किंवा चांदीवर आलेले किडाळ, मळ, गंज किंवा अशुद्धपणा दूर केला की त्याचे मूळ शुद्ध स्वरूप पुन्हा प्रगट होते, तसेच जीवाचे मूळ स्वरूप हे ब्रह्मस्वरूपच आहे. पण मनातील संकल्प, विकल्प, अहंकार, माया आणि अज्ञान यामुळे ते झाकले जाते. ते संकल्प नाहीसे झाले की जीवाचे ब्रह्मत्व स्वतःच प्रगट होते किंवा काही मिळवायचे नसते. जीव आणि ब्रह्म यांच्यात मूलतः भेद नाही. अज्ञान आणि संकल्प विकल्प हेच बंधनाचे मुख्य कारण आहेत. मन शांत, निर्मळ आणि संकल्प रहित झाले की आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. आत्मज्ञान म्हणजे नवीन वस्तू मिळवणे नव्हे, तर आपल्या खऱ्या स्वरूपाचे प्रकट होणे होय. आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी, ते कवनेसी चावळावी जरी ऐक्य जाहले. जे आत्मसुख, आत्मानुभव किंवा ब्रह्मानुभूतीचे गूढ रहस्य आहे, ते मनालाच अतिशय प्रिय असते. जीव आणि परमात्मा यांचे ऐक्य झाल्यानंतर जो अनुभव प्राप्त होतो तो इतका अंतर्मुख आणि अवर्णनीय असतो की तो दुसऱ्याला सांगता येत नाही. तो केवळ स्वतः अनुभवायचा असतो. आपुलिया मना बरवई हा अनुभव स्वतःच्या अंतःकरणालाच प्रिय वाटतो. असमाई गोठी जीवी हा सामान्य बोलण्याचा विषय नसून अत्यंत गूढ आत्मानुभूतीचा विषय आहे. ते कवनसी चाळावी, तो अनुभव दुसऱ्याला शब्दात कसा सांगणार. जरी ऐक्य जाहली, जीव आणि परमात्मा यांचे ऐक्य झाल्यावर हा अनुभव येतो. तैसा अर्जुनची विशेषे स्तवाव, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकाय तनु जाहला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुनाची विशेष स्तुती करावी अशी माझ्या अंतःकरणाची इच्छा झाली आहे, कारण तो तीनही लोकांच्या भाग्याचा जणू एकमेव आधार, आश्रयस्थान झाला आहे. अर्जुन हा केवळ एक योद्धा नसून भगवंताचा परमप्रिय भक्त व सखा आहे. त्याच्या निमित्ताने भगवंतांनी मानवजातीला श्रीमद भगवद्गीता हा अमूल्य ज्ञानोपदेश दिला आहे. त्यामुळे अर्जुनाचे भाग्य हे वैयक्तिक न राहता संपूर्ण त्रिभुवनाच्या कल्याणाचे कारण ठरले आहे. एकाय तनु म्हणजे सर्वांच्या मंगळाचे केंद्र, आश्रयस्थान किंवा निमित्त. अर्जुनाचे भाग्य. अर्जुन झाला भक्त अनन्य कृष्ण प्रेमाच्या दिव्य धनी, त्याच्या निमित्ते गीतेचे ज्ञान उजळले सारे विश्वभुवनी. भाग्य नव्हते त्याचेच केवळ, जगण्याला मिळाला प्रकाश. भक्ती श्रद्धा समर्पणातून उमलला आत्मज्ञानाचा सुवास. ज्याच्या हृदयी सत्य निवासे, त्यासी लाभे हरीचा सहवास. अर्जुनाची हीच शिकवण
भक्तीमध्येच जीवनाचा विकास. रामकृष्ण हरी.